नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वाव आयडिया बघणार आहोत आणि ज्या की खूप युजफुल असतील आपल्या किचन मध्ये म्हणा किंवा दैनंदिन डेली लाईफ मध्ये पण आपल्याला उपयोगात येतील अशाच पद्धतीचा आहे। तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता, प्लेन घेऊ शकता, काटाचं घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेऊ शकता। आणि त्याचबरोबर असा फॉर्म जो नवीन कपडे खरेदी केल्यावर त्यामध्ये निघतो तो घेतला तरी चालेल किंवा मग गोणी तर आहेत सगळ्याकडेच अवेलेबल। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर मी या काठाचं माप किती घेतलेलं आहे ते सांगते, लांबी रुंदी। तर याची लांबी आहे 13 इंच आणि रुंदी आहे 6 इंच। तुम्ही याच्यापेक्षा वाढव पण घेऊ शकता, कारण की माझ्याकडे एवढाच काठ होता म्हणून मी तोच घेतलाय। आणि त्याचबरोबर आहे ते फॉर्म पण घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा कमी पडत होता तर मग तो अशा पद्धतीने आपण यावरती ठेवून घेतलेला आहे आणि अस्तरसाठी पण एक कपडा टाकून घेतलेला आहे। तर बघा, सर्वात खाली अस्तर, मध्यभागी फॉर्म आणि वरतून जो मेन फॅब्रिक आहे तो ठेवून घेतलेला आहे। बघा, चारही बाजूने आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेणार आहोत। यावरती मी क्विल्टिंग नाही करणार, फक्त चारही साईडने आपण इथे स्टिच करून घेणार आहोत मेन फॅब्रिक वरती। तर बघा, 13 बाय 6 इंचाचा जो आपला मेन फॅब्रिक आहे काठाचा कपडा, त्यापेक्षा जो काही एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तो मी कट पण करून घेत आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपल्याला इकडनं जशी लांबी आहे आपली त्या साईडने आपल्याला वरतून 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि इथे झिप अटॅच करायची। तर जिथून लाईन ड्रॉ केली त्याच्या कडेकडेने आपण दोन्ही साईडने स्टिच करत आहोत, कारण की आपण क्विल्टिंग नाही केलेली त्यामुळे। आणि कट करून घेतलं आणि त्यानंतर इथे आपल्याला 6 इंचाची झिप घ्यायची आणि याच्यामध्ये मी अजून रनर नाही ओवलं त्यामुळे थोडीशी वाढव घेतलेली आणि झिपची जी राईट साईड आहे ना ती मेन फॅब्रिकच्या साईडने ठेवून घेतली। त्यानंतर स्टिच केलं आणि अशा पद्धतीने बघा दाबटीप पण देऊन घेतली आहे। वरचा जो 2 इंचाचा कट केलेला पार्ट आहे तो पण आपल्याला सेम याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया, व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि बघा, जो झिपचा एक्स्ट्राचा पार्ट ठेवला होता त्यामध्ये आपण लगेचच रनर पण ओवून घेऊ आणि रनर ओवताना एक भाग छोटा आणि एक भाग मोठा असा कट करून घ्यायचा, म्हणजे एका बाजूची झिप थोडी मोठी तेथून ओवून झाल्याच्या नंतर दुसऱ्या पार्टमध्ये ओवायचं। कधी कधी वेळ लागतो, कधी कधी लगेच ओवलं जातं, माझं पण होतंच असं कधी कधी। तर बघा, अशा पद्धतीने रनर ओवून घेतलं, एक्स्ट्राची झिप मी कट केली। पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी एक कपडा घेतलेला आहे। बघा, ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। वरतून 6 इंचावरतीच आपल्याला हे जे पॉकेट आहे ना म्हणजे अस्तर ते इथपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा, माझा बॉबिनचा दोरा मॅचिंग नसल्यामुळे मी बघा वरच्या साईडने जे अस्तर आहे ते स्टिच करून घेत आहे चारही बाजूने। आणि नंतर एक्स्ट्राचं जे काय अस्तर आहे ते पण आपण कट करून घेऊया। ठीक आहे, आणि बघा आतील साईडने आपल्याला जे अस्तर आहे ना एक्स्ट्राचं ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत। तर बघा, अशा पद्धतीने आपण वरच्या पॉकेटचं अस्तर आहे ते लावून घेतलेलं आहे। आता यानंतर पुन्हा आपल्याला वरतून एक झिप लावायची, तर तिथे पण आपण 6 इंचची झिप घेत आहोत, थोडीशी वाढव घेतली रनर ओवण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे। आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया। आणि त्यानंतर बघा, दुसऱ्या साईडने पण आपण ही जी झिप आहे ती स्टिच करूया। अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि यावरती पण आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेत आहोत। तर इकडच्या साईडने पण आपण ही झिपचा जो दुसरा पार्ट होता तो स्टिच करून घेतला। आता ही जी झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि या पार्टवरती पण आपण या पद्धतीने दाबटीप देऊन घेऊया। ठीक आहे, जसं इकडनं दिली सेम त्याच पद्धतीने। बघा, या साईडने पण आपण या झिपवरती दाबटीप देऊन घेतलेली आहे। आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये पण रनर ओवून घ्यायचं आहे। आणि रनरची डायरेक्शन बघा, हे ज्या डायरेक्शननी ओपन क्लोज होत आहे ते बघून घ्यायचं। इकडनंच आपण इकडचं दुसरा रनर आहे ते ओवून घेऊया, म्हणजे दोन्ही पण एकाच बाजूने ओपन आणि क्लोज होतील। तर अशा प्रकारे एका साईडने मी हे रनर ओवून घेतलं, दुसऱ्या साईडने थोडंसं कट देऊन घेतलं आणि दुसरा पार्ट पण हा रनरमध्ये आपण ओवून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने रनर ओवून घेतलं, एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करूया आणि हा भाग आहे तो आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया। तर दोन्ही कडेने स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक हँडल तयार करून घ्यायचा आहे। बघा, तर हँडलसाठी मी इथे एक दुसरा काठाचा कपडा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता। तर याची लांबी आहे 5 इंच आणि रुंदी आहे 2 इंच आणि तो अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून अगदी बारीक असं आपल्याला हे जे हँडल आहे ना ते स्टिच करून घ्यायचं आहे। ऑप्शनल आहे हे, तुम्हाला लावायचं असेल तर लावा किंवा नाही लावलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं आणि जी वरची झिप आहे त्यापासून साधारणतः 1 ते 2 बोट खाली ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने ते एका कडेने स्टिच करून घ्यायचं आहे।
ठीक आहे, अशा प्रकारे मी स्टिच करून घेतलं. आता दुसरी साईड पण आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊया आणि यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी या दोन्ही कडेला पुन्हा डबल टिपा देऊन घेतलेल्या आहे. इथे पण झिप जिथे आहे तिथे मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा देऊन घेतलेल्या आहे. आता आपल्याला ही झिप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. बघा 5च मिनिटात बनवून तयार होती, जास्त वेळ अजिबात लागत नाही. आणि किती छोट्याशा कापडापासून आपण बघा किती सुंदर असं मिनी पॉकेट बनवलेलं आहे. व्यवस्थित याचे जे कॉर्नर आहेत ते बाहेर काढूया. बघा झालं तयार, काहीच वेळ लागला नाही आणि पद्धत पण बघा किती सोपी होती. आणि बघा 2 पॉकेट्सचा आपण इथे अशा पद्धतीने हे जे पॉकेट आहे ते बनवलेलं आहे. तुम्ही याचा कॅश ठेवण्यासाठी वापर करू शकता किंवा कुणाला पण बनवून गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. वयस्कर महिला पण वापरतात आणि आपण स्वतः पण वापरू शकतो आणि तुम्ही बनवून विक्री पण करू शकता. अशा पद्धतीचा आहे बघा, रेडीमेड स्टाईल असं दिसत आहे आणि फक्त काठाचा वापर तुम्ही नक्कीच या पद्धतीने करू शकता. तर बघा सिंपल असं आपलं हे पॉकेट बनवून रेडी झालं आहे, तेही फक्त छोटूशा एकाच सिंगल कापडापासून. आणि इथे हँडल पण दिलेलं आहे आपण, जे की तुम्ही हातामध्ये पण कॅरी करू शकता आणि बॅगेत पण ठेवू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो ही आपली आयडिया नंबर 1 आहे, ती तयार झाली आहे. ही कॅश पॉकेट म्हणून किंवा तुम्ही असंच स्वतःसाठी किंवा विक्रीसाठी बनवू शकता. 20 ते 30 रुपयापर्यंत तुम्ही याची विक्री करू शकता. बघा माझा पूर्ण हात जातोय, एवढा मोठा स्पेस आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये शक्यतो कॅश ठेवण्यासाठीच आपण हे बनवलेलं आहे. आता दुसरी आयडिया बघूया. तर त्यासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने पुन्हा डबल मध्येच कपडा टाकून घेतलेला आहे ब्लाउज पीसचा आणि त्यानंतर राऊंड शेप येण्यासाठी तुम्ही कोणतंही ताट प्लेट घेऊ शकता. मी इथे बशी घेतलेली आहे आणि यातच आपल्याला इथे राऊंड शेपची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बशी तर सर्वांकडे सेमच असते. तर बघा बशीच्या मापाची मी इथे राऊंड शेप आहे तो मार्क करून घेतलेला आहे आणि हा जो मार्किंग आहे ना त्याच्यापासून साधारणतः आपण 1 इंच वाढवच कपडा बाहेर ठेवलेला आहे. म्हणजे पूर्ण जे मार्किंग आहे तेवढा न कट करता त्याच्यापेक्षा जास्तीचा ठेवलेला आहे. आता यानंतर आपल्याला अस्तरची पण कटिंग करून घ्यायची. तर अस्तरसाठी पण मी इथे डबल मध्ये कपडा टाकून घेतला. फक्त अस्तरची कटिंग आपण यापेक्षा वाढव करणार आहोत, कारण की अस्तर जोडताना आपलं ते कधी कधी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे. आणि बघा मध्यभागी फॉर्म ठेवून घेतला आणि फॉर्म थोडासा कमी पडत होता, तर मी इथे थोडासा अगदी थोडासा जोड देऊन घेणार आहे या पद्धतीने. तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून जे मेन फॅब्रिक आहे सर्कलचं ते ठेवून घेतलं आणि यावरती बघा आपण अशा पद्धतीने अगोदर आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ. आणि कोणताही तुम्ही राऊंड शेपची बॅग शिवा किंवा असं पद्धतीने क्विल्टिंग करायची असेल तर राऊंड शेपला अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घ्यायची असते, म्हणजे ती व्यवस्थित आणि परफेक्ट अशी क्विल्ट होते. तर बघा भरपूर दाट टिपा देऊन झाल्याच्या नंतर मी आता कडेकडेने जो सर्कल आहे ना त्याला पण व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहे. आणि जो मेन सर्कल आहे ना आपला त्यापेक्षा वाढव जो कपडा असेल तो आपण कट करून घेऊया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता दुसऱ्या कपड्याला पण बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेत आहे. इथे पण फॉर्म थोडासा कमी पडत होता तर अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि इथे आपल्याला क्विल्टिंग नाही करायची ह्या सर्कलला, याला फक्त आपण कडेकडेने राऊंड शेप आहे ना त्या पद्धतीनेच स्टिच करून घेणार आहोत. फक्त एकाच पार्टला आपण क्विल्ट करून घेतलेला आहे आणि इथे पण आपण एक्स्ट्राचा जो काय फॅब्रिक असेल तो पण कट करून घेऊया. ठीक आहे, आणि त्यानंतर याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करायचा, सेंटरला इथे एक मार्क करायचं, एक लाईन ड्रॉ करायची आणि त्या लाईनच्या दोन्ही कडेला आपल्याला स्टिच करून घ्यायचं. एकदम लाईन वरती नाही, ती जी लाईन ड्रॉ केली त्याच्या कडेने स्टिच केलं, कारण की आपण याला क्विल्ट नाही केलेलं त्यामुळे. आणि बघा कट केल्याच्या नंतर इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर तुम्ही पायपिंगसाठी दुसरा कपडा घ्या म्हणजे तो उठून दिसेल. तर इथे विदाऊट मेजरमेंटची इथे मी साधारणतः 1.5 ते 2 इंचची पट्टी असेल ही स्ट्रीप त्या अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आपण पायपिंग पण करून घेत आहोत. बघा आतील साईडने डबल फोल्ड करून घेतलेली आहे. एक्स्ट्राची कट करूया आणि दुसऱ्या पार्टला पण सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेऊया. तुम्ही इथे गोल्डन कलरचा कपडा घेतला तर तो अजून छान दिसेल, पण मी कसं मला जो पटकन हाताशी आला तोच घेतला आणि लगेच स्टिच केलं. तर दोनही पार्टवरती मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. अस्तरची बाजू बघा 2 इंची समोरासमोर आहे आणि जी राईट साईड आहे ती वरतून आहे. आता मी इथे अगोदर टाचणी लावून घेत आहे, म्हणजे हे कसं स्टिचिंग करताना इकडे तिकडे हलू शकतं त्यामुळे 2-3 ठिकाणी टाचणी लावून घेतली. आणि बघा अशा पद्धतीने हा जो सर्कल आहेत ना ते आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया. आणि टाचणी लावल्यामुळे स्टिच करायला बरं पडतं. तुम्ही नवीन जरी असाल आणि अनुभवी जरी असाल तरी पण सांगते. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे थोडंफार ते मी कट केलं.
तर पायपिंग करण्यासाठी इथं ज्याची आपण पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा ब्लाऊज पीसचा कपडा घेत आहोत, पण याची आपल्याला तिरप्या पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत, कारण की राऊंड शेपला पायपिंग करताना तिरपीच पट्टी आपल्याला हवी असते। तर 2 ते 2.5 इंच रुंदीची तुम्ही ही स्ट्रीप घेऊ शकता आणि बघा अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर आता आपल्याला त्या या पद्धतीने जोडून पण घ्यायच्या आहेत, स्टिच करून घेऊ। ठीक आहे, अशा पद्धतीने जोडल्याच्या नंतर बघा ती जी सरळ पट्टी आहे ती मग दिसते, तिरपी पट्टी आपण स्टिच केल्याच्या नंतर। आता हे सर्कलला पुरतंय की नाही ते मी अगोदर चेक करते। तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर इकडनं सरळ कट केला आणि चेक करून बघत आहे, तर पुरत आहे, उलट उरतंय। तर सुरुवातीचा जो भाग आहे ना तो थोडासा फोल्ड करून आपण स्टिच करून घेतला आणि त्यानंतर वरच्या साईडने बघा मी अशा पद्धतीने ही जी पायपिंग आहे ना ती अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिच करून घेत आहे। आणि राऊंड शेपला शक्यतो तिरपीच पट्टी घ्या म्हणजे पायपिंग व्यवस्थित होते। आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट केला आणि बघा जो सुरुवातीचा पार्ट होता ना त्याच्यापेक्षा वरतून आपण हा जो पार्ट आहे तो ठेवून घेतला। तुम्ही हा लगेच स्टिच पण करून घेऊ शकता किंवा मग आता अशा पद्धतीने पलटी मारल्याच्या नंतर पण नंतर पायपिंगच्या वेळेस पण हा स्टिच करून घेऊ शकता जो लास्टवाला पार्ट आहे तो। तर चला आता आपण ही अशा पद्धतीने डबल फोल्ड करून राहिलेली जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊ। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे। या पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा कडेने अजून एक पायपिंग करून घेऊ शकता। आणि बघा हे पण आपला पार्ट तयार झालाय आणि याचा वापर बघा आपण अशा पद्धतीने ते बोट घालून गरम पदार्थ उचलण्यासाठी ठेवण्यासाठी किचन मध्ये बघा अशा पद्धतीने यूज करू शकतो त्याचा गरम पदार्थ उचलण्यासाठी। बघा ही पण कढई आहे, ही पण तुम्हाला गरम वाटली त्यावेळेस पण आपण ही अशा पद्धतीने उचलण्यासाठी किचन मध्ये याचा वापर करू शकतो। खूप युजफुल असं दाखवलेली आहे मी तुम्हाला आजची आयडिया या पद्धतीने। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ही जी 2 नंबरची आयडिया आहे ना तिचा वापर या पद्धतीने गरम पातेलं, गरम कढई किचन मध्ये डेली लाईफ मध्ये यूज होण्यासाठी आपण अशा पद्धतीने करू शकता किंवा तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ओव्हन तर त्यामध्ये पण तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता। ठीक आहे, तर दोन्ही आयडिया कशा वाटल्या मैत्रिणींनो तुम्हाला ते पण मला नक्की सांगा। ही पहिली आयडिया आहे आणि ही दुसरी आहे, तर दोन्ही मधली कोणती आयडिया आवडली सर्वात जास्त ते पण सांगा। त्याचबरोबर तुम्ही याचा इथे जर झिप लावली आणि एक हँडल लावलं त्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी पण हा जो आयडिया आहे ना याचा वापर करू शकता। मी या पद्धतीने दाखवला, तुम्ही अजून पण हे जेव्हा पायपिंग करण्याच्या अगोदर दोन्ही सर्कलला इथे झिप लावून पण इथे ज्वेलरी वगैरे छोटे मोठे तुमचे सामान ठेवण्यासाठी करू शकता। पण मी इथे खास किचनच्या डेली यूज साठी उपयोगी अशी आयडिया दाखवलेली आहे। तर आयडिया कोणती आवडली ते सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय। बाय बाय। आणि जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।